बाहेरच्यांना कोणालाच इन्व्हॉल्व करू नका. म्हणजे तुमचे व्हिडिओ शूट बीट तो कोणी आणला होता ते तर म्हणे कुलकर्णी साहेब मला म्हणे आम्ही ह्या गोष्टी सपोर्टच करत नाही. मग तो डायरेक्ट आला म्हणलं डायरेक्ट मला त्यांनी फोन केला नंतर 50,000 रुपये लागेल म्हणलं काय शिकव म्हण नाही तर मग ते याला मिनिस्ट्रीला टाक मग टाक काय टाकेल मिनिस्ट्रीला टाक नाही तर कोणाला टाक त्याला म्हणलं जे लोक गरीब साले बसलेले त्यांच्या त्रास तू लोणी खातो म्हटलं तू अरे त्यांचं पाय म्हटलं अरे त्यांच्यासाठी काहीतरी कर तू सांगत होता एवढा मी त्यांच्यासाठीच करू राहिला काय करू राहिलं म्हटलं तू माझे पैसे मागते मी त्यांना दिल म्हणलं तुला नाही द्यायला. आज 1.25 महिना झालाय आणि इथे ते न्यायासाठी इथे गेटवर बसले आणि आज मी त्यांच्या याच्यासाठी आलोय की संवाद साधला पाहिजे. कोणी चर्चा करायला तयार नाही. म्हणजे कामगार मरतोय जगतोय त्यांना काय त्याच्याशी घेणं देणं नाहीये आणि मग चर्चा करायला येतोय. अरे संवाद साधा ना. अरे जर कामगार चुकीचे असेल तर सांगा ना आम्हाला. सबळ पुरावे द्या ते चुकीचे आहे. आम्ही त्यांच्यावर अन्याय करत नाहीये. आम्ही त्यांना बरोबर रोजगार देतोय. अरे आम्ही आंदोलन बंद करून टाकू ना. परंतु तुम्ही संवादच साधायचा नाही. फक्त एकतर्फी हमसे कायदा अधिकाराचा दुरुपयोग करायचा त्यांच्या पदाचा दुरुपयोग करायचा. आता संवाद का साधत नाहीये. अरे संवाद साधा ना बोला ना. चर्चेने प्रश्न सुटतात. तुम्ही चर्चा करायला तयार नाही आणि मग काय तुम्ही दांडकशाही करणार. अजिबात आम्ही सहन करणार नाही. का संवाद नाही साधत. हा बोलला होता 50,000 विषय हाच बोलला होता. शिंदेत ना. हो शिंदे साहेब मी विनोद नाटे या या ना या चर्चा करून आपण या. हॅलो 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 हां एक मिनिट ऐका आपण थोडं चर्चा करू ना. ऐका ना काय यांच्या थोड्या मागण्या आहे ना. काय यांचं जे काय 8 तास नंतर ओव्हर टाईम केला जातो ना. ऐका माझं म्हणणं आहे कंपनीने काम बंद केलंय. हां कंपनी जनरलशिप झाली. नाही पण ऐका बरं मी मॅनेजमेंटशी बोलतो लोकेश. तू एक सेकंड फक्त अजून एक प्रश्न आहे फक्त ऐका ना. नाही तुम्ही त्यांना म्हटले की बाबा मला फोन आला 50,000 रुपये मागितले. माझा तुम्हाला फोन आला नाही. हां नाही ना त्यांनी सांगितलं. हां तू विचारा कोणाला फोन आला. तुमचं माझं कॉन्टॅक्ट नाही पहिल्यांदा आपण बोलणं आलं मी तुमच्याशी बोलणार आणि तसं जर तुम्हाला ऐका ना जर तुम्हाला असं काही ऐका ना दोन्ही बाजूने नाही एक बाजूने नाही मी नेहमी ऐका ना म्हणून मी पण माझ्याशी संवाद साधला पाहिजे. मॅनेजमेंट बोलत नाही तुम्ही बोलले नाही तर मग दुसरी बाजू करणार का. नाही ऐका ना आणि ऐका अजून एक महत्वाचं की विनोद नाटे महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठे माझं काम बघा. 1 रुपयाचा जर कधी भ्रष्टाचार केला असेल तर पूर्ण नागडा उनाखा महाराष्ट्रभर फिरेल मी. ते पण फेसबुक लाईव्ह. मी नेहमी सांगतो भ्रष्टाचाराच्या विरोधातला माणूस आहे मी. जर कोणी फोन केला असेल तर ते पुराव्यासह तुम्ही जाहीर करा सर आणि त्याच्यावर खंडीचे गुन्हे दाखल करा. हां माझं स्वतः तुम्हाला विनंती आहे जर असे कोणी पैसे मागत असेल तर. हां बघा आता या ठिकाणी एक ठेकेदार तर निघून गेले आणि दुसरे आपण त्यांना बोलवलं म्हणून ते आले त्यांनी संवाद साधला. आता महत्त्वाचा मुद्दा हाच होता की बघा म्हणजे कामगारांना तुमच्या एक लक्षात आलं ना बघितलं ना म्हणजे काय तुम्हाला म्हटले पैसे मागितले. आता म्हणताय आम्हाला फोनच आला नाही आम्ही पहिल्यांदाच बोलतोय. म्हणजे ही अशी गोष्ट असते आणि मी म्हणून त्यासाठीच आलो होतो. कारण भूमिपुत्र फाउंडेशन हे माझं एकट्याचं नाही आहे. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी तमाम वारकऱ्यांचं आहे आणि मग हे कार्य हा एक यज्ञ आहे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये. जसं आपण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये संघटित झालो तसंच आज भ्रष्टाचारी पुढारी आणि भ्रष्टाचारी अधिकारी यांच्या विरोधामध्ये आता महाराष्ट्रभर देशभर आपल्याला संघटित होऊन आणि तशीच वैचारिक क्रांतीची आपण वाट पाहतोय आणि त्यासाठी प्रयत्न करतोय. मग ती क्रांती बदनाम नाही झाली पाहिजे. हा यज्ञ ही चळवळ आहे ही बदनाम नाही झाली पाहिजे म्हणून मी आज आलो आहे. इथं यांना भेटून जाब विचारायला की तुम्ही असं वक्तव्य केलं कसं. म्हणजे तोडाफोडा राज्य करा इंग्रजांची नीती वापरायची. कामगारांसाठी जो लढतोय त्या कामगारांमध्ये त्या लढणाऱ्यामध्ये अविश्वास निर्माण करायचा आणि आपल्या सोयीताच्या पोळ्या भाजून घ्यायच्या हे तंत्र सर्रास प्रत्येक ठिकाणचा ठेकेदार कॉन्ट्रॅक्टदार ते करत असतो. परंतु माझ्या भूमिपुत्रांनी त्यावर विश्वास न ठेवता
ते माझ्याच पाठीशी उभे राहिले आणि म्हणून मी कायम त्यांच्या पाठीशी आहे. माझं भूमिपुत्र फाउंडेशन आणि मी कायम या भूमिपुत्रांबरोबर आहे. जय जवान, जय जवान. कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो.